नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, MPSC, UPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्यूज स्वरूपात सुद्धा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल या इंस्टाग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर ते चॅनल जॉईन करायचं आहे आणि सोबतच जर तुम्ही आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी व्हिडिओ घेत असतो, जेणेकरून कुठल्याही स्पर्धा परीक्षेमधील तुमचं एकही मार्क चालू घडामोडी करंट अफेअर्सचा कमी होणार नाही. तर आज दिनांक आहे 8 सप्टेंबर 2025. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, स्थानिक निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ. माफ करा, ऑप्शन सी, कर्नाटक. त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. बघा, त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीची स्थापना झाली 30 जून 2025 ला. या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य एकदा बघूया. अध्यक्ष आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव, शिक्षण तज्ञ. समितीचे सदस्य आहेत डॉक्टर सदानंद मोरे, माजी अध्यक्ष भाषा सल्लागार समिती. डॉक्टर वामन केंद्रे, संचालक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. डॉक्टर अपर्णा मॉरिस, शिक्षण तज्ञ, पुणे. श्रीमती सोनाली कुलकर्णी जोशी, भाषा विज्ञान प्रमुख, डेक्कन कॉलेज, पुणे. डॉक्टर मधुश्री सावजी, शिक्षण तज्ञ, छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर भूषण शुक्ल, बालमानसतज्ञ, पुणे. सदस्य सचिव आहेत संजय यादव, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई. समितीची मुख्य जबाबदारी राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात सांगोपांग अभ्यास करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेणे. बघा, आपला पुढचा प्रश्न क्रमांक 3. भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? आणि हे राज्य, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, केरळ. माझ्याकडून मगाशी थोडीशी मिस्टेक झाली होती, पहिल्याच प्रश्नाला मी केरळ म्हटलं. ठीक आहे, पहिला प्रश्न होता की बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा अधिकार, तो कर्नाटक आहे. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. प्रायमा एरोस्पेस कंपनीचा अर्जुन ड्रोन कोणत्या कामासाठी वापरण्यात येणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शेतीसाठी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कंवलजीत सिंह ढिल्लो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अलीकडच्या काळातील ऑपरेशन सिंदूर, त्यामुळे हा प्रश्न खूप विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, श्री चंद्रशेखर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. SSB चे म्हणजे सशस्त्र सीमा बलाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, संजय सिंघल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. केरळ राज्यात प्रथम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, के सोमप्रसाद. पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय आयुष मिशन शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी उत्पादन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी हरियाणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या प्रमुख योजनेअंतर्गत अंगीकार 2025 मोहीम सुरू केली आहे? ठीक आहे, तर ही सुरू केलेली आहे पीएम आवास योजना शहरी 2.0. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्याबद्दल आपण नंतर माहिती बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स 2025च्या अहवालानुसार कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात वायू प्रदूषणामुळे आयुष्यमानात 8.2 वर्षाचा घट झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. बघा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. टायफून क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. IIT हैदराबाद आणि आर्मी ट्रेनिंग कमांड शिमला यांनी स्थापन केलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे नाव काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए विग्रह. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. युक्तधारा पोर्टल कोणत्या योजनेसाठी डिझाईन करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मनरेगा. बघा आपण अंगीकार मोहीम 2025 बद्दल माहिती घेऊया, जे की आपण प्रश्न क्रमांक 11 मध्ये बघितलं. PMAYU 2.0 अंगीकार मोहीम काय आहे? PMAY म्हणजे प्रधानमंत्री, PM म्हणजे प्रधानमंत्री, A म्हणजे आवास, Y म्हणजे योजना आणि U म्हणजे अर्बन म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0. उपमोहिमेचं नाव काय आहे? अंगीकार 2025. उद्घाटन कोणी केलं? श्री मनोहरलाल खट्टर. कोण आहेत हे? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आहे, मोदी सरकार किंवा भारत सरकार मधले. ठीक आहे, कोणत्या ठिकाणी केलं? नवी दिल्ली या ठिकाणी. उद्देश काय आहे? शहरी भागातील गरीब व गरजू लोकांना परवडणारे घर देणे व त्यांचं सामाजिक समावेशन करणे. तर हे अंगीकार मोहीम या अनुषंगाने आलटून पालटून प्रश्न येऊ शकतात. बघा हा एक महत्वाचा पॉइंट आहे, ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प. ठीक आहे, याचं उद्घाटन कोणी केलं? सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री. कोणत्या ठिकाणी केलं? FIO चिदंबरनार बंदर, तामिळनाडू. वैशिष्ट्य काय आहे? तर भारतातील पहिला बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन प्रकल्प. भारतातील पहिला आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. असा प्रश्न येऊ शकतो की भारतातील पहिला बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोणता? तर त्याचं उत्तर आहे पायलट प्रकल्प. किंवा भारतातील पहिला बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे FIO चिदंबरनार बंदर, तामिळनाडू. आणि त्या प्रकल्पाचं उद्घाटन कोणी केलं? तर केंद्रीय बंदरे आणि जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, किंवा हे नाव सुद्धा फक्त विचारलं जाऊ शकतं, त्यांचं खातं विचारलं जाणार नाही. ठीक आहे, भारतातील पहिला असल्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर हरित ऊर्जा उत्पादन व कार्बन उत्सर्जन कमी करणं. युक्तधारा पोर्टल कोणत्या प्रकारचे पोर्टल आहे? कोणता प्लॅटफॉर्म आहे? तर GIS म्हणजे भूस्थानिक माहिती प्रणालीवर आधारित हा प्लॅटफॉर्म आहे. याचा उद्देश काय आहे? मनरेगा योजनेअंतर्गत योजना अंमलबजावणी व देखरेख सुलभ करणे. वैशिष्ट्य काय आहे? पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवणे. ठीक आहे, मिशन मौसम हे कोणी सुरू केलं? पृथ्वी विज्ञान मंत्रालय.
उद्देश काय आहे? हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन व हवामान बदलाचे अचूक विश्लेषण करणे. कुणाच्या फायद्यासाठी कोण याला लक्ष केलेलं आहे सरकारनं किंवा त्या मिशनसाठी, तर शेतकरी, मच्छीमार व इतर क्षेत्रांमध्ये हवामानानुसार धोरणात्मक योजना बनवण्यासाठी हे मिशन बनवलेलं आहे किंवा सुरू करण्यात आलेलं आहे. आणि राष्ट्रीय आयुष मिशन व क्षमता निर्माण परिषद 2025 याचं उद्घाटन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान नवी दिल्ली या ठिकाणी झालं आणि याचा उद्देश आहे आयुष प्रणालीतील मानके संशोधन व कौशल्य वृद्धी करणे. तर हे होते आजचे प्रश्न. जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. क्विज साठी आणि मोफत PDF साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ज्यामुळे तुमची पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, TCS, IBPS, MPSC, UPSC किंवा सर्व स्पर्धा परीक्षांची करंट अफेअर्सचे चालू घडामोडीचे प्रश्न एकही मार्क कुठेही जाणार नाही याची शाश्वती आम्ही देतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया उद्या दिनांक 9 सप्टेंबर रोजी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.